ते भाऊनीच पळवलंय माझ्या शार्दूल. मला माझा शार्दूल परत हवाय. मी कशाला खोटं बोलू तुमच्याशी? तो आता इथेच आहे लॉकअप मध्ये. हवालदार सर. भाऊला घेऊन या. हो सर. सगळं सांगितल्यावर सर त्यांचा विचार बदलला तर? एवढं चांगलं स्थळ, इतका चांगला माणूस तुला शोधूनही सापडणार नाही. आणि तू का आपल्या भूतकाळासाठी आपल्या भविष्याची वाट लावतेस? नाही मीनाक्षी, खोटं बोलून कुणाला फसवून संसार उभा करायचा नाहीये मला. अरे हे माझ्यावर आरोप करतात, त्याचा अर्थ काय झाला कळतोय का तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? हे सरळ सरळ तुमच्यावर आरोप करून राहतात, तुमच्यावर. का तुम्ही मुद्दाम मला इकडनं बाहेर जायला दिलं थोडा वेळा करता, मग मी ते पोरग पळवलं आणि मग मी इकडे येऊन लपलो, होय का नाही? मी असं म्हटलेलं नाही. अर्थ तर तसाच होतो ना त्याचा. भाऊ इन्स्पेक्टर हा माणूस आतल्या गाठीचा आहे. वरून भोळेपणाचा हा म्हणतो, पण अत्यंत धूर्त आहे तो. वकील साहेब, तो जे काय बोलतोय ते खरं बोलतोय, खोटं बोलत नाहीये. खरंच तो लॉकअप मध्ये होता. आतापर्यंत मी एवढे बिझनेस केले, करोडोंचे डील्स केले, पण कधीच घाबरायला झालं नाही रे. पण त्यावेळेला मात्र घशाला कोरड पडली होती. अरे शब्दच फुटत नव्हते तोंडातून. शेवटी मनातलं सगळं बोलून मोकळा झाला. क्या बात आहे सर, बहुत बढिया. सर पण एक्झॅक्टली काय झालं सांगा ना, म्हणजे पुढे काय झालं, काय म्हणाल्या त्या? कुठं काहीच नाही, काहीच नाही. अरे ती म्हणाली की तिला विचार करायला वेळ पाहिजे. या बायकांची नाटकच फार असतात. काय काय विचार करतात देव जाणे. अरे असं कसं, तिला विचार काय वेळ नको का? नाही ते ठीक आहे सर, पण या विचार करणार तोवर आपण गॅसवर राहतो ना. ते गरज आहे. माझा शार्दूल नाही आला तर मी नाही राहू शकणार त्याच्याशिवाय. मी मरून जाईन दादा. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काय करायचं ते. आपण त्याला शोधून काढू, ठीक आहे? मी तुला करतो फोन नंतर. आता आणखी हे काय नवीनच प्रकरण उपटलंय. आता त्या संयोगिताच्या मुलाला कुठनं शोधून काढू मी? आणि त्याला जरी शोधला तरी माझा काय फायदा? उलट झाला तर तोटाच होणार आहे. त्याची DNA टेस्ट होणार, ज्यात कदाचित मागचं सगळं प्रकरण पुन्हा उघडकीला येणार. आणि ते काय माझ्या हिताचं नाही. बरं आहे, सध्या काही दिवसांकरता का होईना हे सगळं प्रकरण निदान यामुळे तरी पुढे येणार नाही. एकदा का माझं शार्दूलशी लग्न झालं ना की मी या 200 कोटीची मालकीण होणार. बरं झालं त्या हर्षच्या नादी नाही लागले ते. आधीच तो कंगाल, तो मला काय देणार? त्याच्यापेक्षा शार्दूल खूप श्रीमंत आहे. खरंय ताई, हर्षला सोडून शार्दूलची निवड करून तू आयुष्यातलं सगळ्यात करेक्ट डिसिजन घेतलेलं आहेस. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुझं आणि शार्दूलचं एकदा लग्न झालं की तू तर सुखी होशील, पण माझं काय? डोंट वरी निरंजन, एकदा मी या इस्टेटीची मालकीण झाले ना की तुझे सगळे प्रॉब्लेम्स मी दूर करीन. तर लवकरात लवकर असं शार्दूलशी लग्न व्हायला पाहिजे. या सचिन म्हात्रेची केस लवकरात लवकर सॉल्व्ह करायलाच हवी. वरनं प्रेशर यायला लागले. सचिन म्हात्रेने जॅक लावायला सुरुवात केली. आता आपल्यालाही काहीतरी करायलाच हवं. त्या भाऊची खबर घ्यायलाच हवी. भाऊनी पळवलंय माझ्या शार्दूलला. तुला देव कधीच माफ करणार नाही. माझा शाप लागेल त्याला, एका आईचा शाप लागेल. किडे पडून मरेल तो. मला काही ऐकायचं नाहीये. मला माझा शार्दूल हवाय. मला माझा शार्दूल परत आणून द्या. बस बस एवढंच माहिती मला.